रामकृष्ण हरी. मी श्रद्धा शिर्के. पुढारी न्यूजच्या आषाढी वारी या आपल्या स्पेशल कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, आषाढी वारीचा सोहळा आणि परंपरा आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आषाढी वारी हा महाराष्ट्रामधील वारकरी संप्रदायाचा एक अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा धार्मिक उत्सव आहे. प्रत्येक वारकरी आपल्या विठुरायाची एक झलक पाहण्यासाठी, आपल्याला ती झलक पाहता यावी यासाठी सावळ्या विठुरायाला डोळे भरून पाहता यावं यासाठी अनेक वारकरी अनेक दिवस चालत पंढरीच्या वारीला जातात. आणि याच वारीचं मुख्य आकर्षण म्हणजे महाराष्ट्रामधील विविध संतांच्या पालख्या. याच वारकऱ्यांचा प्रवास आणि वारीतला सोहळा घेऊन आपल्या सगळ्यांचं लाडकं पुढारी न्यूज घेऊन आलाय हा विशेष कार्यक्रम. आणि त्यामुळे आपल्याला अगदी घर बसल्या याची देही याची डोळा आपण ही वारी अनुभवू शकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात वारी पंढरीची. जय जय विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल पांडुरंग विठ्ठल विठ्ठल. अवघाची संसार सुखाचा करीनं, आनंदे भरीनं तिन्ही लोक. संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी मजल दरमजल करत पंढरीकडे आता सध्या वाटचाल करते. आणि संत ज्ञानोबारायांच्या पालखीचा मुक्काम वाल्हे या ठिकाणी असणार आहे. माऊलींच्या पालखीसोबत हजारो वारकरी सुद्धा चालतात. आणि टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये, विठू नामाच्या जयघोषामध्ये हे वारकरी तल्लीन झाल्याचं पाहायला मिळतं. माऊलींच्या पालखीमधून माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी सुजित काळंगे. रामकृष्ण हरी मंडळी, पंढरपूरला चाललेले माऊली आता वाल्ह्यामध्ये आलेले आहेत. आणि वाल्हे नगरीत माऊलींचं अगदी दिमाखात स्वागत झालेलं आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आज वाल्हे इथं मुक्कामी आहे. आणि आपण बघू शकतो हा जो या ठिकाणचा टेंट आहे त्याच्यामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या या ज्या पादुका आहेत त्या पादुका त्यांच्या पालखीमध्ये विराजमान होत या ठिकाणी विसावलेले आहेत. आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी वारकरी गर्दी करत आहेत. पोलिसांचा बंदोबस्त आहे, सेवेकरांची सेवा सुरू आहे. अशा सगळ्या वातावरणामध्ये या ठिकाणचे वारकरी आपल्या दोन्ही हाताने ज्ञानोबा माऊलींच्या पादुकांना स्पर्श करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी प्रत्येक वर्षी वाल्हे या ठिकाणी मुक्कामाला असते. खरं तर या वाल्ह्याच्या समाज आरतीचं एक वैशिष्ट्य आहे, ते फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक ठिकाणची समाज आरती एकतर सायंकाळी होते किंवा रात्री होत असते. म्हणजे इतर वेळी जी आरती सायंकाळी होते, वाल्ह्यात मात्र तीच समाज आरती भर दुपारी होते. आणि सर्व जे वारकरी असतील ते सगळे वारकरी या ठिकाणी आरतीचा जो लाभ आहे तो दुपारी घेत असतात. अर्थात सूर्यकिरणांना साक्षी ठेवून केली जाणारी एकमेव समाज आरती जर कुठं असेल तर ती या वाल्ह्यामध्ये असते. आणि या वाल्ह्यामध्ये सगळे जे वारकरी असतात ते त्या आरतीसाठी त्या ठिकाणी उपस्थित असतात. हे जे सगळे वारकरी आहेत ते आता दर्शन घेत आहेत. सेवेकरी या सगळ्या वारकऱ्यांसाठी या ठिकाणी बारी ओढण्यासाठी थांबलेले आहेत. यांची सेवा सातत्यानं चालू असते. रात्रंदिवस या ठिकाणी विठ्ठलाचं नाम घेत ज्ञानोबांच्या सोबतीनं पंढरपूरला जाण्यासाठी तयार असणारे हे सगळे जे वारकरी आहेत ते वारकरी ज्ञानोबांच्या सोबत असतात. आणि त्याचबरोबर वाल्ह्यामध्ये जेव्हा पालखी येते त्यावेळी वाल्ह्यामधल्या पंचक्रोशीतल्या जेजुरीपासूनच्या ते नीरापर्यंतच्या सगळ्या वारकऱ्यांसाठी हा एक आनंदाचा दिवस असतो. त्या आनंदाच्या दिवसाचा, सोनेरी दिवसाचा आज या ठिकाणी सगळेजण एक सुगंध घेत असताना आपल्या सगळ्यांना दिसत आहेत. कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सुजित काळंगे, पुढारी न्यूज, वाल्हे.